नमस्कार मित्रांनो, मी वसंत साळकर आणि तुम्ही पाहताय मराठी अड्डा यूट्यूब चॅनल। मित्रांनो, शासनाकडून आता बांधकाम कामगार योजना जी आहे ती इथे सुरू करण्यात आलेली आहे। गृह उपयोगी वस्तू ज्या आहेत मित्रांनो, त्या वस्तू या योजनेअंतर्गत भेटणार आहेत। एकूण 30 भांडी जी आहेत ती ह्या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना दिली जाणार आहेत। ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे फॉर्म भरू शकता हे सुद्धा आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राइब करून ठेवा। असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मित्रांनो पाहायला भेटत असतात। तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता महाराष्ट्र शासनाकडून 18 जानेवारी 2021 रोजी या संदर्भातील शासन निर्णय जो आहे तो इथे निर्गमित करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणी बांधकाम कामगार लाभार्थ्यांसाठी मित्रांनो, गृह उपयोगी वस्तू संच वितरण योजनेस मंजुरी जी आहे ती या शासन निर्णयाद्वारे देण्यात आलेली आहे। पुढे आपण सविस्तर माहिती जी आहे मित्रांनो ते इथे जाणून घेणार आहोत। तुम्ही इथे पाहू शकता शासन निर्णय। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणी इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंदणी सक्रिय आहे असेच कामगार लाभार्थी जे आहेत मित्रांनो, यांचे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाने गृह उपयोगी वस्तू व संच वितरण करण्याच्या योजनेस शासन मंजुरी जी आहे मित्रांनो ती इथे प्रदान केलेली आहे। योजनेच्या अटी व शर्ती ज्या आहेत त्या आता इथे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत मित्रांनो। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणीकृत असलेले बांधकाम कामगार जे आहेत ज्यांची नोंदणी सक्रिय आहे, म्हणजे जर तुम्ही एकदा नोंदणी केलेली असेल तर वर्षानंतर तुम्हाला ती नोंदणी जी आहे मित्रांनो ती रिन्यूअल करावी लागते। आणि ज्या बांधकाम कामगारांची नोंदणी रिन्यूअल झालेली असेल किंवा ज्यांची नोंदणी सक्रिय असेल असेच लाभार्थी या योजनेसाठी पात्र जे आहेत ते असणार आहेत किंवा या योजनेचा लाभ जो आहे तो इथे घेऊ शकतात। त्यानंतर इथे दुसरा पॉइंट तुम्ही मित्रांनो पाहू शकता, नोंदणीत इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंदणी सक्रिय आहे असे लाभार्थी यांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्राधिकृत सहाय्यक कामगार आयुक्त किंवा मग सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडे जो आहे तो भरून दिल्यानंतरच त्यांना गृह उपयोगी वस्तूंचा संच जो आहे मित्रांनो तो इथे शासनाकडून दिला जाणार आहे। आणि जिल्हा स्तरावरील सहाय्यक कामगार आयुक्त, सरकारी कामगार अधिकारी, योजनेचे समन्वय अधिकारी जे आहेत मित्रांनो ते इथे असणार आहेत। आता पुढे आपण जाणून घेऊयात की ह्या गृह उपयोगी वस्तू संचामध्ये कोणकोणत्या वस्तूंचा नक्की समावेश जो आहे तो इथे करून घेण्यात आलेला आहे। तुम्ही पाहू शकता यामध्ये तुम्हाला ताट 4 नग, वाट्या 8 नग, पाण्याचे ग्लास 4 नग, पातेले झाकणासह 1 नग, पातेले झाकणासह 1 नग, अशा प्रकारे एकूण 3 पातेले झाकणासह जे आहेत मित्रांनो ते तुम्हाला या वस्तू संचामध्ये भेटणार आहेत। त्यानंतर मोठा चमचा भात वाटपाकरिता 1 नग, मोठा चमचा वरण वाटपाकरिता 1 नग, पाण्याचा जग 2 लिटरचा त्याचा 1 नग भेटणार आहे। मसाला डब्बा 7 भागांचा जो असणार आहे त्याचा 1 नग तुम्हाला यामध्ये भेटणार आहे। त्यानंतर डब्बा झाकणासह 14 इंच 1 नग, डब्बा झाकणासह 16 इंच 1 नग आणि डब्बा झाकणासह 18 इंच 1 नग, अशा प्रकारच्या वस्तू ज्या आहेत मित्रांनो त्या तुम्हाला या संचामध्ये भेटणार आहेत। आणि पुढे तुम्ही पाहू शकता परात 1 नग, प्रेशर कुकर 5 लिटर स्टेनलेस स्टील त्याचा 1 नग भेटणार आहे। त्यानंतर स्टील कढई 1 नग आणि सोबत तुम्हाला पाण्याची टाकी झाकणासह व वगराळासह इथे 1 नग भेटणार आहे। असे एकूण 30 वस्तूंचा समावेश जो आहे मित्रांनो या गृह उपयोगी संचामध्ये असणार आहे। आणि हा जर संच तुम्हाला जर मित्रांनो मिळवायचा असेल तर तुम्ही इथे पुढे पाहू शकता कशा प्रकारे यासाठी तुम्ही अर्ज करू शकता। या संदर्भातील माहिती सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत मित्रांनो नक्की पहा। तुम्हाला जर मित्रांनो हा जर संच मिळवायचा असेल तर गृह उपयोगी वस्तू संच वितरित करताना नोंदणीत इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंदणी सक्रिय आहे यांचे छायाचित्र काढणे व बायोमेट्रिक पद्धतीने बोटांचे ठसे घेणे अनिवार्य असणार आहे। म्हणजेच मित्रांनो, तुम्हाला जर ह्या गृह उपयोगी वस्तूचा संच जर मिळवायचा असेल तर तुम्हाला एक हमीपत्र जे आहे ते घेऊन जावं लागणार आहे। ते मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगितलेले आहे। सोबतच तुमचा एक पासपोर्ट साइज फोटो तुम्हाला कॅरी करावा लागणार आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला बायोमेट्रिक पद्धतीने तुमच्या बोटांचे ठसे घेऊनच तुम्हाला हा जो संच आहे मित्रांनो
हा संच इथे दिला जाणार आहे। तर आता आपण पुढे पाहून घेऊयात की प्रपत्र ई मध्ये हमीपत्र तुम्ही कशा प्रकारे इथे सादर करणार आहात। तर तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो, प्रपत्र ई महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचं हे हमीपत्र आहे। यामध्ये ही जी संपूर्ण माहिती आहे, तुमचा इथे नोंदणी क्रमांक जो आहे मित्रांनो तो इथे भरावा लागणार आहे। नोंदणी क्रमांक हा मित्रांनो लक्षात ठेवा MH पासून सुरू होतो आणि पुढे जे काही अंक असतील ते तुम्हाला इथे भरून घ्यायचे आहेत। त्यानंतर तुमच्या कुटुंबातील सदस्य जर कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणीकृत असतील तर त्यांची नावे, त्यांचं नातं तुमच्याशी असलेलं आणि इथे तुम्हाला त्यांचा नोंदणी क्रमांक जो आहे मित्रांनो तो इथे भरून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे खाली दिनांक, तुमचं नाव, तुमचा नोंदणी क्रमांक आणि तुमची इथे वरती सही करायची आहे आणि शेवटी तुमचा दूरध्वनी क्रमांक जो आहे तो भरून तुम्हाला सहाय्यक कामगार आयुक्त किंवा मग सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडे इथे तुम्हाला सुपूर्त करायचा आहे। मित्रांनो, तुम्हाला जर इमारत व इतर बांधकाम कामगार नोंदणी जर करायची असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्याजवळ जर बांधकाम कामगार नोंदणी जर असेल, त्याचं कार्ड जर तुम्हाला असेल तर तुम्हाला हे जे हमीपत्र आहे हे हमीपत्र तुम्हाला इथे सादर करायचं आहे। सोबतच तुमचं आधार कार्ड व तुमचं जे बांधकाम कामगार कार्ड जे आहे ते सोबत इथे घ्यायचं आहे। आशा करतो की मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।